शेतकऱ्यांना कोणत्याही स्वरूपातील अडचणींना सामोरं जावं लागू नये यासाठी राज्यातील जमिनींचा 7/12 उतार्यावरील कालबाह्य आणि निरुपयोगी नोंदी हटवण्याचे आदेश राज्य सरकारने दिलेत। त्यानुसार वास्तवातील नोंदी दाखल करण्यासाठी जिवंत 7/12 मोहीम टप्पा 2 सुरू करण्यात आलाय। या मोहिमेचं काम अंतिम टप्प्यात आलंय अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली। चावडी वाचनाच्या माध्यमातून कालबाह्य नोंदी शोधण्याचं काम केलं जात आहे। आता दुसऱ्या टप्प्यातील संबंधित खातेदारांकडील कागदपत्र आणि महसूल विभागाच्या दप्तराची पडताळणी केली जाईल। त्यानंतर अनावश्यक आणि कालबाह्य नोंदी 7/12 उतार्यातून कमी केल्या जातील। शिवाय प्रलंबित फेरफारांची नोंद घेतली जाईल। एकूणच दुसऱ्या टप्प्यात 7/12 उतारा अपडेट होईल। पहिल्या टप्प्यात चावडी वाचन आणि अनावश्यक नोंदी शोधण्याचं काम करण्यात आलं। हे काम आता अंतिम टप्प्यात आहे। त्यानंतर आता महसूल मंत्र्यांनी अद्ययावत म्हणजेच जिवंत 7/12 करण्यासाठीच्या दुसऱ्या टप्प्याचं काम सुरू करण्याचे आदेश दिले होते। दुसऱ्या टप्प्यात संबंधित खातेदारांकडून त्यांची कागदपत्र मागवून घेतली जाणार आहेत। खातेदारांकडील कागदपत्र आणि महसूल विभागाकडे उपलब्ध असणाऱ्या 7/12ची पडताळणी केली जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे। संबंधित खातेदारांकडून प्राप्त करून घेऊन नोंदी घेण्याचं काम सुरू करण्यात येणार आहे। माझ्या जिल्ह्यातील सर्व खातेदारांना नम्र आव्हान आहे की ज्यांच्या 7/12मध्ये नोंदीमध्ये अपडेशन करणं, नोंदी अद्ययावत करणं गरजेचं आहे। वारस नोंदीसाठी असेल किंवा कजापाच्या नोंदी असतील, बोजाच्या नोंदी दुरुस्त करणं असेल, त्या खातेदारांनी जी कागदपत्र तलाट्यांकडून महसूल विभागाकडून आवश्यक असणारी कळवली जातील ते कागदपत्र आपण उपलब्ध करून द्यावीत आणि नोंदी घेऊन आपला 7/12 जिवंत 7/12 आपला 7/12 अद्ययावत करण्यासाठी महसूल विभागाला सहकार्य करावं। अनेक खातेदारांच्या 7/12 उतार्यावर बिनन्यूटियर आणि भोगवटादार वर्ग 2 यासारख्या चुकीच्या नोंदी झाल्या आहेत। त्याशिवाय अज्ञान पालनकर्ता शेरा, तगाई कर्ज, गहाणखत, सावकारी कर्ज, भूमी संपादन निवाडा अशा नोंदी मुदत संपल्यानंतरही 7/12 उतार्यावरून कमी झालेल्या नाहीत। तर दुसऱ्या बाजूला पोट खराब, बिगर शेती, वारस नोंदी आणि अनेक प्रकारच्या फेरफार नोंदी प्रलंबित आहेत। ही सर्व कामं शिबिर घेऊन केली जातील। त्याशिवाय काही 7/12 उतार्यावरील एकूण क्षेत्र आणि सहहिस्सेदारांच्या नावावर नोंद झालेल्या क्षेत्रामध्ये तफावत दिसते। जिवंत 7/12 टप्पा 2 मध्ये या सर्व कागदपत्रांची पडताळणी करून अनावश्यक आणि कालबाह्य नोंदी रद्द केल्या जातील। त्यामुळे आता शेतकऱ्यांचा अद्ययावत 7/12 तयार होणार आहे।